जे साहिलच्या बाबतीत तरी आपण साहिलला नाही घेऊन जाऊ शकत आहे. मला छान वाटलं आहे त्यांची कमेंट वाचून. मला माझ्या घरी जायचं आहे, मी तर कशाला फ्लॅट घेऊ. साहिलला असा मागाशी फोन केला होता मी की फायनल प्रूफ झालेला आहे, त्या व्यक्तीला लटकून टाकायचं. पण और दादी और मेरी मम्मी का कमर भी तो। हेलो हेलो दादी, कैसी हो? अच्छी हो? तू मेरा बच्चा, हां मी तुझी मम्मी। चक्कर आ रही है नहीं गिरना, चक्कर आ रही है सोफा में बैठो. तुला कळत कसं दे का मी अशी. हे पापा उठले का बघू. हॅलो, कसे आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. तर रात्री 10:30 वाजता ब्लॉग सुरू करते. लाड झोपली आहे आणि उद्या सकाळी तिला शाळा आहे. पावसामुळे ना 2-3 दिवस झाले शाळा बंद होती बरं का. तर फायनली उद्यापासून तिची शाळा स्टार्ट होती आहे. आणि तुम्ही आता जे शॉर्ट बघितलं आहे मी टाकलं आहे याच्या आधी, लाडूने जे काय केलं आहे ना ते म्हणजे खरंच खूप अवघड आहे. ते टाकणार आहे मी याच्यापुढे, अटॅच करणार आहे व्हिडिओच्या पुढे तो व्हिडिओ म्हणजे मी आधी शूट केलेला आहे, पण आता मी याच्यापुढे तो अटॅच करते आहे. तर आणि मला काही प्रश्न नाही का म्हणजे मला विचारायचं होतं, म्हणूनच मी तसं तर ब्लॉग सुरू केला होता जे साहिलच्या बाबतीत मला. आणि मला काही त्याच्यातलं एवढं काही नॉलेज नाही आहे. म्हटलं चला मी ब्लॉग बनवते. आणि कसं आहे ना, बरेचसे महाराष्ट्रामधले आपले सबस्क्रायबर आउट ऑफ आहे. मग त्यांना काही असं नाही का बरंचसं नॉलेज असतं नाही का, त्याच्यामुळे ते मला कमेंटमध्ये सांगतात पण मला नाही ताई असं नाही तसं. तर म्हटलं चला आपण ना हा जो माझा मनातला एक प्रश्न आहे ना तो तुमच्यासमोर मांडावा, म्हणून मी तसं तो ब्लॉग बनवते आहे. तर काय झालं ना, मध्यंतरी विराज आता मध्ये विराज आणि साहिल आलते ना, तर विराज मला म्हणलं मम्मी चल की कुठेतरी फिरायला जाऊ ना आपण सगळे. म्हणे लय बोर झाला म्हणे, कधी कुठे गेलोच नाही. तर म्हणलं ठीक आहे जाऊया. तर कुठं जायचं? मला म्हणतो थायलंडला. म्हणलं काय करा नाही, थायलंडला जायचं म्हणतो. तिकीटं वगैरे बघितलं एवढं महाग. मग मी काय केलं, माझ्या नवऱ्याला सांगितलं. म्हणलं विराज असं असं बोलतो. तर माझे मिस्टर म्हटले पागल झाली का? जरी जायचं असलं ना तरी आपण साहिलला नाही घेऊन जाऊ शकत बाहेर. तर म्हटलं का असं? तर म्हणे त्याच्यावर ते केस वगैरे झाली ना मग नाही जाऊ शकत, मग पासपोर्ट काढायला पण टेन्शन होणार. आणि परत काय म्हटले बाई, हां त्याचं नॉन क्रिमिनल पण नाही निघत, ह्या सगळ्या प्रोसेस काहीतरी असतं. तर त्याच्यामुळं मला नाही वाटत की असं काय असतं. असं फिरायला तर आम्ही साहिलला घेऊन जाऊ शकतो ना, पासपोर्ट वगैरे तो निघतो ना. ते आता ते मला थोडंसं तुम्हाला जर माहिती असेल ह्या काही गोष्टी तर मला नक्की कमेंट करून सांगा. हां, जे आउट ऑफ आहे, ज्यांना यातलं नॉलेज आहे की नाही असं काही नसतं, फिरायला जाऊ शकता तुम्ही 8 दिवसाकरता बाहेर आउट ऑफ, तसं मला नक्की कमेंट करून सांगा. कारण माझ्या विराजची इच्छा आहे ना. तर कधीतरी तुमचे आशीर्वाद राहू द्या, जाऊ आपण फिरायला. तिकडचे पण छान छान ब्लॉग येतील मग बाहेरचे, हो की नाही. तर असं 1-2 मिनटं ना मी ब्लॉग स्टॉप करते. मला तुम्हाला एक सांगायचं आहे. एका ताईची ना मला कमेंट आली होती की ताई तू दाखवलेली ना प्रोडक्ट मी बाय केलं होतं आणि खरंच मला त्याचा रिझल्ट आला आहे आणि माझे पिगमेंटेशन पूर्ण कमी झाले आहे. मला छान वाटलं आहे त्यांची कमेंट वाचून. तर ना तुम्हाला माहितीच आहे गेल्या काही दिवसापासून मी हे किवर स्किन प्रोडक्ट वापरते. आणि आता कसं ना पावसाळा आहे आणि पावसाळ्यामध्ये कसं ना स्किन ना ऑइली होते पावसाळ्यामध्ये मला. तर मग मी हेच नेहमी माझं हेच प्रोडक्ट असते, मी हेच वापरत असते. तर हे जे प्रोडक्ट आहे ना ह्याचं कसं आहे ना, हे डॉक्टर सर्टिफाईड आहे. त्याच्यामुळं आपल्याला आहे ना, समजा आपण बाहेर गेलो एखाद्या स्किन स्पेशलिस्टकडे गेलो, तिथे कसं आहे ना जाण्याचं खर्च, परत डॉक्टरांची फीज द्यायची, हे सगळं तुम्हाला घरबसल्या फ्री ऑफ कॉस्ट आहे. फक्त आपल्याला हे किटचे पैसे द्यायचे आहे. आणि हे किट बाय करणंही खूप सोपं आहे. इथे साईडला बघा प्ले स्टोअरमधून किवर स्किन ॲप डाउनलोड करा, नाहीतर व्हिडिओच्या खाली मी याची लिंक दिलेली आहे, तिकडनंही तुम्ही डाउनलोड करू शकता. ॲप डाउनलोड केल्यावर तिथे तुमचा फोन नंबर टाका, OTP टाका. त्यानंतर डॉक्टर तुम्हाला तुमच्या हेल्थविषयी विचारतील. परत तुम्हाला तुमच्या तिथे डाएट टिप्स पण सांगतील कसं घ्यायचं आहे, काय करायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या स्किनला काय प्रॉब्लेम आहे, म्हणजे पिगमेंटेशन आहे, पिंपल्स आहे, जे काही आहे तुम्हाला तिथे डॉक्टरांना घर बसल्यास सगळं सांगायचं आहे. पुढे तुम्हाला डॉक्टर तुमचा असा एक फ्रंट साईड फोटो मागतील आणि असा एक साईडचा फोटो मागेल. इथे सगळं दाखवले मी. तर फोटो मागितल्यावर दिल्यावर आपली जी स्किन आहे ना ही ॲनालाइज होणार आणि त्यानुसार आपल्या स्किननुसार ही किट कस्टमाइज होणार. आणि जेव्हा तुम्ही ही किट बाय करणार ना, इथे साईडला बघा अनिता 100 माझा कुपन कोड यूज करा, तुम्हाला 100 रुपये ऑफ भेटणार आहे. आणि हे जे प्रोडक्ट आहे हे डर्मॅटोलॉजिकली टेस्टेड आहे, डॉक्टर सर्टिफाईड आहे आणि 100% सेफ आहे. ठीक आहे. आणि त्याचबरोबर डॉक्टर तुम्हाला डाएट टिप्स देतील, ते सुद्धा मी फॉलो केलं आहे. त्याच्यामुळे माझा चेहरा जेव्हापासून मी हे प्रोडक्ट वापरते आहे माझा चेहरा खरंच छान झाला आहे आणि डाग पण कमी झाले आहे माझे. तर जेव्हा तुम्ही हे बाय करणार ना 2-3 दिवसामध्ये तुम्हाला याची डिलिव्हरी भेटणार. ठीक आहे. तिकडे बघा शापूची भाजी, पालकची भाजी डाळ घालून करणार आहे मी आता. आणि हे काय थांबाल 1 मिनटं, काय
कहाँ से मिला वो आपको? क्या है वो, पता है आपको? पता है ना, फीवर चेक करने का। तो आपको फीवर नहीं है? देखो है ना अभी, अभी देखो ना, हो ना अभी। क्या कुछ भी लाड़ो आप करती हो। जो भी कुछ नहीं, एकदम टट्टी हो गई। कुछ फीवर नहीं है आपको, जबरदस्ती का नाक नहीं खींचो। आता हाँ दे, चल चेक झालं की किती आहे, आण इकडं. अभी टीटू नहीं करना ना, टीटू। अच्छा, आवाज नाही किया. डॉक्टर म्हणे गड्याला बघती. लाडो. अगं ए, तुला काही नाही झालेलं. दे आणि इकडं ते खराब करशील तू ते. पप्पाला चेक करायसाठी मी वरती आणून काढून ठेवलं होतं तिथे. दे ना. नहीं देणार. तुला मराठी येते? हो, येते मराठी? पण मी याद करून शिकते हा मराठी. अच्छा, याद करून शिकती. हा. मग शिक तू आता चांगली याद करून. चांगलं रोज याद कर आणि मग शिक. दे. नाटक कर गे. नाटक कर. अगं बाई, खरंच आवाज आला. खरंच आवाज आला. किती 97 है बेटा, नहीं है आपको फीवर? नहीं है, दीजिए आप. चलो हो गया चेक, अभी बंद कर दीजिए. चक्कर आ रही है. चक्कर आ रही है? जा रूम में जाके जा सोफा में बैठो. इधर नहीं गिरना. चक्कर आ रही है, सोफा में बैठो. इधर नहीं गिरना. हाँ, इधर गिर जाओ. इधर ही गिर जाओ तुम. मैं खाना बना रही हो, यही रहो. नाटक नको हा लाडो मला स्वयंपाक करायचा आहे. हा ऐकत जात, खाली फरशी थंडी आहे. तुला कळत कसं नाही का, मी अशी मारन ना तुला आता. मी खरंच मारन मी तुला आता. उठ अगे. मी चालले किचनमध्ये. जाऊ दे, तुला कोणी बघणार नाही ना, बरोबर तू ठिकाणावर येशील. आता मी चालले किचनमध्ये. चल इकडं ना स्वयंपाक करते बघा मी आज. आणि हे डाळीमध्ये पालक घालणार आहे. चलता रहा, मैं तो मजाक कर रही थी. आली ना. बाप रे. डाळ बनवते, काय पालक घाल. पप्पाच्या रूमपाशी नको आवाज करू. पप्पा उठले का बघू. बागरी. पप्पा झोपलेत. लाडूला मँगो आणि थोडंसं ॲपल देते खायला, म्हणजे ती शांत बसन. बसले की नाही शांत? अय दर ये इकडं. चल इकडे बस सोफावर. चल. फेवरेट आपका, खाइए आराम से बैठ के यहाँ खाना. हाँ मैंगो है और ये एप्पल है. बहुत टेस्टी है. क्या दादा क्या बनाया आपने? दादा क्या बनाया? अरे ये भी रखा और वो भी रखा. क्या दादा? एप्पल भी खाओ थोड़ा सा सुबह सुबह ना बेटा, ऐसे फ्रूट खाते हैं. ये तब तो मेरा बहुत फेवरेट स्किन है. बहुत अच्छी होती है सुबह फ्रूट खाने से. फेवरेट है मेरा ये और ये. हाँ ना. एप्पल और मैंगो. हाँ, ये बहुत खट्टा मीठा लगता है मैंगो. देखो मज़ा आ रहा है ना खा के. देखो मैं आपको दिखाती हूँ. खट्टा मीठा लगता है कि नहीं लगता? लग रहा है ना? थोड़ा सा है बेटा, ज़्यादा नहीं है खट्टा, थोड़ा सा है. लग रहा है. 3, 2, 1 का. अच्छा लग रहा है ना, इसलिए मैंने ऊपर का छिलका निकाल के दिया आपको. खाइए आप. हाँ, मैं खाना बना रही हूँ. सब गाइस के साथ सभी लोग वेलकम बैक टू अनदर वीडियो. तो आज हम खेलने वाले जीटीएस 5. हो की ना, ते गेम खेळतात ना, ते ब्लॉग बघती आणि तसं ती बोलती. हे वेलकम काय व्हॉट्सअप गाईस काय. हो वो तो गाइस के साथ सभी लोग वेलकम बैक टू अनदर वीडियो. और कोई बात तो नहीं क्या आपको? हाँ और कोई बात तो नहीं क्या नहीं, कुछ नहीं बात करने जाऊँ मैं. गाइस? मैं आपको एक सरप्राइज दिखाऊं. हाँ क्या? डांस. डान्स अभी नहीं, खाना खा, ये खा लो पहिले. ऐ ये खा लो. ऐ लाल कलरची बांगडीची कळली लाल. तसे मन सोवारी चल. लाल कलरची बांगडी पडली असते आता, पाहिलं का. लाल. तसे मन सोवारी चल. मी ना डाळमध्ये फक्त लसूण आणि जिरे टाकते, बाकी काहीच नाही टाकत. आणि तूप टाकलेलं आहे, तुपात फोडणी द्यायची.
खूप छान डाळ होती, पालक डाळ. लाडोच्या डोळ्यांना प्रॉब्लेम झाला आहे ना, त्याच्यामुळे आता सध्या मी रोजच तिला पालक डाळ खाऊ घालते. आणि कसं ना, पालक आवडत नाही कुणालाच, पण ते डाळीमध्ये टाकली ना मग पालक छान लागते. मग रोज आणि पालक ना डोळ्यांसाठी खूप छान असते. तर माझे मिस्टर म्हणतात रोज पालक डाळ बनवत जाते पोरीसाठी. त्याच्यामुळे आता आजपासून रोज पालक डाळ बनवायची. मध्ये बंद केलं होतं, पण आता परत सुरू केली. मम्मा इतना खट्टा एप्पल बनाया आपने, बस मुझे मैंगो ही पसंद है, इतना खट्टा एप्पल बना खाया भी नहीं मैंने हाथों. म्हटलं का मँगो घटिया ॲपल आहे, खायचं नाही, जीवावर आलं ना तिच्या. मँगो चांगलं होतं. डाळ घालून शापूची भाजी ना खूप छान होते बरं का. फक्त लसूण हिरव्या मिरची टाकायची त्याच्यामध्ये आणि हे टाकायचं. आणि आपल्या मुगाची डाळ भिजवली होती मी, थोडीशी मुगाची डाळ टाकली आहे, पाणी टाकून शिजवून घेतली. लाडूला ना पांढरा भात खूप आवडतो. गाइस बरं, मैं अभी उधर दादी के घर जा रही हूँ, कहाँ जा रही? उधर दादी के घर, दादी के घर. स्कूटर से. मेरे पास मोबाइल है, मैं दादी से बात कर रही हूँ. ये अच्छा, दादी से बात करी हो, करो. येलो वाला है ना. हाँ कीजिए बात. बघा तिच्या आजीला फोन लावतीये. हेलो दादी, हाँ कैसी हो, अच्छी हो. मैं अभी आ रही हूँ आपके घर. और मेरी मम्मी जो है ना एकदम पागल है, आपके घर आने ही नहीं देती. समझाओ ना मेरी दादी को, समझाओ ना मेरी मम्मी को. कल जैसे कमल तोड़ थे वैसे तोड़ लो ऐसे कमल, जैसे कल तोड़े थे ना वैसे तोड़ लो कमल. कमर तोड़ने, मेरी कमर तोड़ने बोल रही हो तू इनको? और दादी मैं आपके घर आती हूँ, हाँ बाद में मिलती हूँ बात से. लाडो, अगं तुझ्या आईची कंबर तू काय म्हटली, ऐकलं का ती? मी तिला सांगते ना माझी कंबर तोडली, तर म्हणते आधी कशी तोडली होती, आता परत तोडून टाक तिची कमर. तिच्या आजीला सांगते, अगं तुझ्या आई आहे म्हणून तुला बघती पोसती, ते येणार आहे पोसायला तुला, लहानाचं मोठं करायला. मम्मी ने आपको बड़ा किया ना इतना? तो बड़ा किया तो किया ही ना. हाँ, ऐसे कब बोलते हैं माँ को? क्या किया तुम्हारी दादी ने? हाँ? दादी ने क्या किया? आपको कौन बड़ा किया? मम्मी ने किया ना? हाँ, कौन खिलाता है आपको? इतना अच्छे से कौन आपको संभालता है, आपकी केयर करता है, और तू ऐसे क्यों करती है माँ को? फट पड़ा दादी के माँ बाप का. पानी पी. हेलो दादी, कैसी हो, अच्छी हो. मैं अभी आ रही हूँ आपके घर. और मेरी जो मम्मी है ना एकदम बेवकूफ है, कुछ समझ में भी नहीं आता मम्मा को. एक तो परेशान हो गई है भगवान, मुझे बहुत परेशान करती. और पता मम्मी क्या करती है, आपको परेशान ही नहीं करती. और पता है क्या करती है मम्मा, आपको बोलती है कि मुझे दादी के लादो के दादी के घर नहीं जाना, दादी के घर नहीं जाना लादो के. तो मैं हर बार बोलते रहती हूँ. पापा भी कल लाते थे मम्मा को. मैं कल बात कर रही थी ना, पापा ने कल बहुत डांटा मम्मा को. तब मैं कल आ रही हूँ. हाँ आज आ रही हूँ मैं आपके घर. बाय बाय. है क्या वहाँ खाना भी नहीं मिलेगा टाइम पे? रुको. हाँ, कौतुकनी बघितलं का कसं वाळण्याचं पाणी. तुकनी. अब बस हो गया फोन. और दादी, और मेरी मम्मी का कमर भी तोड़ दीजिए. और वो इतना परेशान करती है कि आपके घर में भी नहीं आने देती. बाय बाय. अब तो जाने ही नहीं दूंगी, कभी नहीं जाने दूंगी. नहीं जाएंगे वहाँ पे. ए, क्या है वहाँ पे? है क्या वहाँ पे? मुझे पसंद नहीं. आपकी दादी ना बहुत झगड़ा करती है, इसलिए हम नहीं जाते. जाना पड़ेगा. हमेशा आपकी मम्मी से झगड़ा करती है. आपकी मम्मी का कमर टूट गया, मालूम है ना आपको? तो तू क्या करेगी मेरी दादी को? मैं कुछ नहीं करूँगी, मैं जाऊँगी नहीं वहाँ पे. ले. आप जाना, आप बड़ी हो जाएगी ना, आप अपने पापा के साथ चले जाना. हाँ चले जाऊंगी अकेला, कुछ बोलूंगी भी नहीं तुझे. चले जाना पापा, वो तो होने ही वाला है, हम जानते हैं ना. मैं चली जाऊंगी. बाय. अभी चली. हाँ. लाडो, आपको दादी क्यों पसंद है बताओ तो. क्योंकि वो कल ढेर सारा चॉकलेट भेजी थी ना, ओरियो बिस्किट. ऐकलं का? चॉकलेट और बिस्किट, चलो अभी जाती. इतना त्याच्यावर सगळं प्रेम आहे. इतना टाइम करो. त्याच्यावर सगळं प्रेम आहे, चॉकलेट आणि ओरिओ बिस्किट. बरोबर आहे. इतना टाइम पास नहीं करो. हाँ अभी जा रही हूँ मैं. दादी बोर हो जाएगी दादी. अपनी जा रही हूँ कहाँ जा रही हो? दादी के घर उधर. जाओ, निकल, बाय. किती आगाव आहे ना. हिला हिच्या तिची आजीन बिज्जीत लागते. तिचा पप्पा काय करतो, रोज व्हिडिओ कॉलवर बोल. ती म्हणते तिकडे माझी आजी बसलेली म्हणे तिकडे त्या व्हिडिओ रूममध्ये. चल भात खाऊन घे आणि नाटक बंद कर आता तुझं. इकडे ये. गुड मॉर्निंग दोस्तों, कैसे आप
सभी लोग, वेलकम बैक टू अनदर वीडियो। अगं बाई. तर चला, लाडूची आंघोळ झाली. किती छान गुड केस आले. मॉर्निंग दोस्तों। थांब थांब, तुझे केस दाखवते ना सर्वांना. हे बघा किती छान केस आले बघा लाडूला. आणि ज्या इथं जे होतं ना तिच्यावालं टकलं हे सगळं भरलं आहे बघा. एक मिनिट दिखा रे मी आपको. लगी है ना मुझे। अच्छा इथं फक्त थोडंसं कमी आहे, इथं पण भरल. तिच्या पप्पाचं आहे ना असं म्हणून तिला तसे केस आहे. इथं राहिले. पाठी मागून दाखव, पाठी मागून तुझे केस दाखव. हे बघा किती दाट आले बघा. फक्त कटिंग केली बघा ना, अशा सेपमध्ये केस आले बघा. और मम्मी गाइस को कुछ दिखाना है मुझे। क्या दिखाना है बताओ. अपने सूरज से वहीचे डालो। क्या अपने सूरज से वहीचे डालो। क्या अपने सूरज से वहीचे डालो। डायलॉग. आता क्या डायलॉग. तू माझा बच्चा, हां मी तुझी मम्मी, हाँ. और आपण दोनों मिळून काय करायचं? काय. झापूक झुपूक झापूक झुपूक। हां और तू मला धुकारायचा नाही, हां गोली कर. हां. तो मी तुला काय करा, बुके ट्रँगोली. बुके ट्रँगोली. बुकिट टेंगुळ. बुकिट टेंगुळ. राल बोला. हाँ जाओ. हो गया हो गया हो गया हो गया, बस हो गया. अब नहीं बोर हो रहा है, बोर हो रहा है. तो कोई आया, भागो 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 भागो. ए दूध वाला है मत जाइए. दूध है बेटा. अरे दूध वाला है ना, मैंने बोला ना. नहीं पकड़ो, इसे रिटर्न देना है. दूसरा मंगवाया है, इसका एक्सपायर हुआ है. ये डेट एक्सपायर हुआ है वो. देना, रिटर्न देना. हाँ चल देना है, रिटर्न चलिए. हाँ याच्यावर बघा ह्यांनी काय केलं माहिती आहे का, ह्याच्यावर हेच नाही आहे, कागदच नाही आहे एक्सपायरीचं काहीच. कधी एक्सपायर होणार काय होणार त्याच्यावर पण नाही आहे. ह्याच्यावर ना एक्सपायरीचं ह्याचं कागदच इथं काढून टाकलेलं आहे. ह्याचं पण तसंच आहे बघा, ह्याला पण नाही वरतून कागद चिटकून दिला. एक्सपायरीच माहीत नाही पडत. तर आता लाडूचं जेवण झालं आणि टी व्ही बघता बघता तिला ना झोप लागली. आणि हे बघा मुरमुरे घेऊन खात बसली होती. ते सगळं ना तिने कसं पसारा करून ठेवला. आणि ना लाडूला कोणीही निगेटिव्ह कमेंट करू नका, ती लहान आहे, थोडंसं मागं पुढं बोलते पण असू द्या, लहान आहे हो अजून. तर तिला मी इकडं आणून टाकलं आहे बेडवर आतमध्ये आणि खिडकी ठेवली आहे उघडी, कारण की मस्त हवा येते यावं. आणि हा आला आहे मला वानोळा. तर माझी ना एक फ्रेंड झाली आहे पुण्यात आल्यावर. माझ्याच बिल्डिंगमध्ये राहते, माझ्याच फ्लॅटच खाली आहे सेकंड फ्लोअरला. तर इतकी छान आहे ना स्वभावाने ती ना गावाला गेली होती, त्यांची शेती आहे. तर तिने मलासुद्धा एवढे कांदे, एवढे लसूण, लिंब हे सगळं मला पण घेऊन आले आहे. खरंच अशी आहे ना, तिचा स्वभाव पण इतका छान आहे ना माझ्या मैत्रिणीचा. आणि एक मैत्रीण पाहिजे बरं का. तर पुण्यात आल्यावर मला वाटलं नव्हतं की मला एवढी छान एक फॅमिली भेटेल बुवा, त्यांच्याशी माझी अशी ओळख होईल. तर हा बघा माझा घरचा लसूण किती डुप्लिकेट वाटतो, त्यांनी दिलेला लसूण मला किती ओरिजिनल वाटतं, एकदम शेतामधला लसूण. कसलं भारी आहे ना. आहे का व्हिडिओत. तर आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला ना, तो कालचा होता. मी तो शूट केलेला होता बरं का लाडूचा. आणि काल मला काही ब्लॉग टाकायला जमलं नाही, म्हणून मी तो आज ॲटेस्ट करून टाकते, तुमच्यासोबत शेअर करते. काल मी सगळा व्हिडिओ बनवला बरं का, पण मला ना कंबर इतकं दुखत होतं ना मला, आणि मला ताप पण खूप आला होता. आणि मला कालपासून आजही मला ताप आहे, खूप त्रास होतो आहे. तर माझे मिस्टर काय म्हणले, एक वेळ काढून आपण जाऊया, शिवाजीनगरला एक हॉस्पिटल आहे तिथं मी तुला घेऊन जातो. मला एकाने ॲड्रेस दिला होता, मी त्या हॉस्पिटलला जाणार आहे शिवाजीनगरच्या. मग ते डॉक्टर काय सांगतात काय नाही ऑपरेशनचं वगैरे. मला तर असं झालं आहे करून घ्यावं ऑपरेशन, पण आता बघूया जसं डॉक्टर सांगेन तसं, कारण की भरपूर मेडिसिन खाल्ल्या पण फरक नाही पडते मला. आणि असं वातावरण आहे ना पावसाचं वगैरे, आणि थंडी आहे ना, मग ते मला खूप जास्त दुखायला लागलं आता अचानकच. इतके दिवस नाही दुखलं, पण आता एवढ्या 8 दिवसामध्ये खूप प्रमाणात बाहेर दुखते. आणि माझं काय झालं माहिती आहे का, माझं किचन आहे ना किचन, आता माझी हाईट आहे जास्त, आणि किचन आहे पार म्हणजे कमरेच्या पण खाली आहे, असा पार लास्टला असं पायापाशी आपण जिथं पॅन्ट घालतो ना तिथं याची हाईट आहे, किचन वाट्याची हाईट आहे. मग मला ते स्वयंपाक करताना वगैरे खूप वाकावं लागतं, पीठ मारताना खूप वाकावं लागतं, भाजी कापताना, प्रत्येक गोष्ट करताना एवढं वाकावं लागतं ना. ते माझ्या हाईटचं नाही, माझ्या हाईटचं असलं असतं ना असं इथपर्यंत असलं ना किचन, तसं उभं राहून माणूस ताटपणे काम करू शकतं. पण ते किचन खूप छोटं आहे, असं खाली आहे एकदम. त्याच्यामुळे मला असं वाटते मला एक खूप जास्त दुखते काय ना, प्रत्येक गोष्ट मला वाकून करावं लागते ना, जास्त वाकायला का त्रास होतो. तर माझ्या नवऱ्याला म्हटलं अहो स्वतःचा फ्लॅट वगैरे घ्या, मग आपण काय करू किचन वगैरे तोडून मग माझ्या हाईटचं भरून घेऊ. कधी घेईन तर घेऊ बाबा फ्लॅट. मला म्हणते मी इथं फ्लॅट नाही घेणार, मला माझ्या घरी जायचं आहे, मी इथं कशाला फ्लॅट घेऊ असं म्हणतात. म्हटलं ठीक आहे, असेल नशिबात तर मी घेईन. बरोबर का नाही. नशिबात पण तुमचेसुद्धा आशीर्वाद पाहिजे मला, आहेच ते. हो
तर साहिलला असा मागाशी फोन केला होता मी, तर त्याला म्हणलं कधी येतो, आता श्रीरामपूर तारीख मिटली ना, तर म्हणलं येतो 1 तारखेला. म्हणलं ठीक आहे. आणि मला काय वाटलं 1 तारीख आता 2-4 दिवसांनी आहे का काय, पण ती 1 तारीख आहे आताच 5-6 तारीख झाली काहीतरी. 1 तारखेला अजून किती दिवस जायचे, आणि मला म्हणतो मी 1 तारखेला आता उद्या सकाळी त्याला परत फोन करते आणि म्हणून का रे आता तुला 1 तारीख म्हणलं एवढं लांब आहे, तू काय 1 तारखेपर्यंत तिथं राहतो का, तू निघून ये पहिले इकडं. आणि आता कसं चाकणला वगैरे बस बंद आहे ना, त्याच्यामुळे मला पण त्याला बोलायचं आहे ना, पावसाच्या पाण्यामुळं खूप जास्त नुकसान झालं आहे लोकांचं. बाबा एवढा पाऊस येतो आहे, आणि आता मध्यंतरी तिकडं 13 वर्षाच्या मुलीवर कसं केलं ना, 30-32 लोकांनी केलं ना, किती भीती वाटते ना. पोरीला शाळेत पाठवायची पण मला अक्षरशः भीती वाटायला लागली. खरंच ना, किती क्राईम किती वाढलेलं आहे ना आता. प्रत्येक ते इन्स्टा उघडलं ना काही ना काही येतं, काही ना काही येतं ना. आपण जेवढं काही बघू ना अशा काही गोष्टी, मग त्यांना आपल्या डोक्यावर परिणाम होता. आणि आपल्याला बापरे आपण कुठे गेलो का असंच होणार, तिकडे गेलो का असंच होणार, पोरीला पाठवू नको शाळेत, कसं होणार, काय होणार, हे असे नाही का. एवढं असे व्हिडिओ बघून ना ते माणूस जास्त टेन्शन घेतं बरं का. मला होतं बरं का. तर त्याच्यामुळे मी असे व्हिडिओ स्किप करते, नाही बघत. पण असं वाटतं लेकराला त्या असं केलं आहे नाही का, इतकं म्हणजे ते वाईट वाटलं ना ते बघून काही गोष्टी. खरंच आहे म्हणजे असं कानून कायदा थोडंसं स्ट्रिक्ट आलं ना आपल्या महाराष्ट्रामध्ये, तर हे सगळं नाही घडणार. म्हणजे माझं कसं आहे ना, प्रूफ झालं ना काही गोष्ट, आता ह्या व्यक्तीने हे केलं आहे, हे प्रूफ झालं की फायनल प्रूफ झालेलं आहे, त्या व्यक्तीला कशाला ठेवायचं जेलमध्ये, त्याला लटकून टाकायचं. म्हणजे कसं आहे ना, हे रेप वगैरे करायला लोक घाबरतील, असं करणार नाही लहान लहान लेकरांसंग. किती ते जीव कसं त्यांचा आत्मा म्हणत असेल लहान पोरींचं. त्या पोरीला इतकं कसं झालं तुम्हाला माहिती आहे का ती न्यूज. माझं तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहीत नाही, पण मी ते इन्स्टावर बघितली बाबा. 13 वर्षाची पोरगी होती बघा, ती श्रीनगर तिकडची कुठची तरी बिचारी. खरंच ना, लय वाईट झालं म्हणजे त्याच्याबद्दल. ते बघितल्यानंतर ना मला ना सारखं असं हे व्हायचं. मी माझ्या मिस्टरांना पण बोलले, म्हटलं बाई आपल्याला पण देवाने पोरगी दिली आहे, शाळेत पाठवा का नाही पाठवावा असं होऊन गेलेलं आहे. इतकी अवघड परिस्थिती बाहेरची, इतके म्हणजे इतके कसे माणसं बेकार झाले हो असे. पहिले आम्ही लहान होतो तेव्हा असं नव्हतं हो काहीच. हे आतालीच क्राईम वाढलेले. आमच्या लहानपणी असं काही नव्हतं. आम्ही कुठेही खेळायचो, कुठेही पळायचो, असं कुठलंच माणूस असं असं झालं नाही बाबा आपल्यासोबत कधी असं काही. एकदाच एक माणूस मला घेऊन चालला होता, माझ्या आईने मला सांगितलं, म्हणे तुझा हात धरला आणि घेऊन चालला होता म्हणे. एका शेजारच्या बाईने पाहिलं, म्हणे अहो तुमच्या पोरीला घेऊन चालला. मग आम्ही सगळे पळत पळत गेलो आणि तुला हिसकून आणलं. म्हटलं काय रे देवा, गेले असतं तर काय झालं असतं. मला माझ्या आईने सांगितलं, मला काही माहीत नाही. आई सांगते माझ्या लहानपणीच्या गोष्टी असं. आणि मला लहानपणीच्या माझ्या काही काही गोष्टी आठवतात. जेव्हा मी ना 4थीपर्यंत मी गव्हर्नमेंटला शिकले, आणि जेव्हा मी 5वीला गेले ना, तर माझे वडील मला ॲडमिशन घेतलं माझ्या वडिलांनी. आणि त्या शाळेमध्ये सिद्धार्थ शाळा आहे आमच्या गावाला, सिद्धार्थ विद्यालय, त्या शाळेत माझं ॲडमिशन घेतलं 5वीला माझ्या वडिलांनी. माझे वडील मला तिथे एक वही आणि एक पेन घेऊन दिल्या माझ्या वडिलांनी, आणि ते आले मला शाळेत बसून द्यायला. तर मी तिथं बसत नव्हते. दादा मला नाही बसायचं, दादा मला नाही बसायचं असे रडायला लागले. तर दादा म्हणले बस. आणि तिथं 42 रुपये वर्षाचे, किती 42 रुपये फीस होती. ती पण माझ्या वडिलांनी अर्धी भरली आणि अर्धी नंतर होतं. असंच काहीतरी होतं बरं का, मला एवढं आठवतं. मला 42 रुपये होते काहीतरी. तर म्हणजे लहानपणीच्या अशा काही गोष्टी ना खूप साऱ्या आणि काही आठवण राहतात की वडील आले ते मला. ती जी गोष्ट आहे ना, माझे वडील मला जे 5वी क्लासमध्ये बसवून द्यायला ते माझं ॲडमिशन घेतले, ती गोष्ट मी नाही विसरत कधी. आणि दुसरी गोष्ट, मी जेव्हा पुण्याला जायचे ना तारखेला, माझे वडील मला 500 रुपये द्यायचे. जाताना लय कटकट करायचे, अरे नाही आहे पैसे, नाही आहे पैसे, दरे 500 घेऊन जा. तर ती एक गोष्ट मला माझ्या वडिलांची असं लक्षात आहे नाही का. ठीक आहे, गेले माझे वडील, वर्ष होऊन गेलं आता, झालं असं. माझे वडील होते ना तेव्हा मला खूप म्हणजे इतके मला फोन करायचे, रात्रीचे 12 वाजले तरी फोन करायचे, बॅलन्स संपला. म्हणजे मोठा बॅलन्स नव्हते मागत, ते फक्त ते 20 रुपयाचे येतं ना नेट पॅक, ते मागायचे. अरे मला करमत नाही आहे, मला झोप येत नाही आहे, जरा माझं 20 रुपयाचा रिचार्ज कर ना. मग मी ते करायचे. ते सगळं माझ्या मोबाईलमध्ये हिस्ट्री आहे, असं नाही सांभाळून ठेवली आहे मी नाही का. त्यांचं प्रत्येक गोष्टीने मी सांभाळून ठेवलेली आहे. शेवटच्या क्षणी माझ्या वडिलांनी ना मला म्हटले, मला एक त्यांची एक क्रीम होती बरं का, ते ना अंगाला लावायचे. शेवटला आम्ही जेव्हा सरकारत घेऊन गेलो ना, मला म्हणाले ते क्रीम माझी संपली, तू मला आणून दे. तर मी त्या व्हिडिओमध्ये आहे, पण त्यांना मी चालले आहे सोडून, त्यांना म्हणते थांबा मी ती तुमची क्रीम घेऊन येते, तुम्हाला लागते ना. ती क्रीम घ्यायला मी गेले बरं का, ती क्रीम आणली पण, आणि ती क्रीम आणली माझ्या वडिलांनी ती क्रीम वापरलीच नाही. आणि ती क्रीम मी अजूनसुद्धा माझ्याजवळ सांभाळून ठेवलेली. ते अंगाला खाजं वगैरे यायची ना, तर ते दादा वापरायचे. ती क्रीमसुद्धा मी माझ्या वडिलांची तिजोरीमध्ये सांभाळून ठेवली, की मी माझ्या वडिलांना शेवटची ही क्रीम आणली होती. माझ्या वडिलांनी ती तशा क्रीम भरपूर वापरल्या आहे.
त्यांना ते इचिंगचा प्रॉब्लेम होता ना, तर ते तीच एकच क्रीम वापरायची बऱ्याच वर्षापासून. तर तेवढीशी क्रीमसुद्धा मी माझ्या कपाटामध्ये आहे. मी कधी कधी बघते ना, म्हणते दादाने शेवट ही क्रीम मला मागितली ती. कशा आठवणी असतात ना हो सगळ्या गोष्टीच्या, बरोबर का नाही? ठीक आहे, असो. चला, मला थोड्याशा गप्पा मारावं तुमच्याशी. ठीक आहे, चला मग येऊ का? बाय.